2 दिवसाचं या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण होतं आहे। या प्रशिक्षणासाठी अस्तित्व लाईफ सेविंग ट्रेनिंग अँड HRS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण गेली 2 वर्ष नगर परिषदेच्या वतीने आयोजित केलेलं होतं। त्याच पद्धतीने याही वर्षी हे प्रशिक्षण या ठिकाणी होतं आहे। नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, शहरातील सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक या सर्वांसाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। जिल्ह्यातील इतर नगर परिषदांना देखील या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं। गोवाघर नगर परिषद, खेड नगर परिषद आणि देवरुख नगर परिषदेचे कर्मचारी देखील या ठिकाणी या प्रशिक्षणासाठी सहभागी झालेले आहेत। अस्तित्व लाईफ सेविंग ट्रेनिंग अँड HRS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे देशपांडे साहेब ही संस्था ही प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापनाचं देते ती प्रसिद्ध अशी संस्था आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्थेच्या वतीनं अशा प्रकारची प्रशिक्षण दिलेली आहेत आणि म्हणूनच माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांना या ठिकाणी नियुक्त करून हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या प्रशिक्षणासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय विशाल भोसले साहेब, अस्तित्व लाईफचे देशपांडे साहेब, नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी दंडवते साहेब, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी पेडामकर साहेब, तसेच या ठिकाणी असलेले नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर आपलं कोकणचे आणि कर्जाई क्रिएशनचे महेंद्रजी कासेकर, ग्लोबल टुरिझमचे अमित जोशी आणि नेहमीच या सर्व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये असेल किंवा इतर कोणत्याही इव्हेंटमध्ये कायम सहभागी असणाऱ्या निशा आंबेकर मॅडम आहेत, दत्ता शेठ दाभोळकर आहेत। नगर परिषदेच्या या सार्वजनिक उपक्रमांमध्ये आणि ज्या ज्या वेळेला गरज पडते त्या त्या वेळेला सहकार्य करणारे नागरिक आहेत। या सर्वांचंच या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशिक्षणाच्या निमित्ताने स्वागत करतो आणि अस्तित्व लाईफचे देशपांडे साहेब यांचं माननीय मुख्याधिकारी साहेबांना विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। त्याचबरोबर या प्रशिक्षणासाठी मागील 2 वर्ष तर आवर्जून उपस्थित असलेले आणि या वर्षी ॲक्टिव्ह मेंबर आहेत खरं तर आंबेकर मॅडम सर्व क्षेत्रामध्ये, त्यांचं देखील माननीय मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत होईल। त्याचबरोबर ग्लोबल टुरिझमचे अमित जोशी हे देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत। आपलं देखील या ठिकाणी या प्रशिक्षणाच्या निमित्ताने माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या वतीने आपल्याला पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत। आणि गेली अनेक वर्ष नगर परिषदेची जी बोट यंत्रणा आहे चालवण्याचं जे काम करतात, सहकार्य करतात, ते त्यांचे समीर घारे आणि सहकारी सर्व कायम उपस्थित असतात। समीर घारेंना या ठिकाणी विनंती करतो आपण या आपला देखील या ठिकाणी त्वरित पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होईल। त्यांचे सर्व सहकारी गेली अनेक वर्ष नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कायम मदत करत असतात। गोवाघर नगर परिषदेचे कर्मचारी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यापैकी प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी बोलवतो आपणास देखील या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत होईल। माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्या वतीनं पुष्प देऊन स्वागत, धन्यवाद। चिपळूण शहरामध्ये 2021ला जो महापूर आला आणि त्या महापुराच्या पार्श्वभूमीवर जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना म्हणून नगर परिषद प्रशासनाच्या वतीने गेली 2 वर्ष हे 3रं वर्ष आहे की शहरातील नागरिकांना सहभागी करून नगर परिषद कर्मचाऱ्यांना तर प्रशासनाच्या वतीने अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांबरोबर शहरातील नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी असतील, जिल्ह्यातील इतर लगतच्या शहर परिसरातील काही नागरिक असतील की जेणेकरून आपत्तीच्या परिस्थितीमध्ये कालावधीमध्ये ते परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इरेने सहभागी होतील, त्यांना व्यवस्थितरित्या तांत्रिकदृष्ट्या योग्य ते प्रशिक्षण मिळावं अशा प्रकारचं माननीय मुख्याधिकारी साहेब यांची संकल्पना होती, जेणेकरून आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर
अशा सार्वजनिक आपत्तीच्या काळामध्ये नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असतो आणि त्यांना यथोचित कौशल्यदृष्ट्या म्हणजे तांत्रिकदृष्ट्या योग्य ते प्रशिक्षण मिळावं म्हणून अशा प्रकारचं प्रशिक्षणाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। इतर जी काही सामुग्री आहे, इतर जी उपाययोजना आहे नगर परिषदेच्या वतीनं आहे, पावसाळी परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ज्या उपाययोजना त्या नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आवर्जून केलेल्या आहेतच। तो भाग प्रशासनाचा आहे, ती जबाबदारी आहे, ते कर्तव्य आहे। मात्र सार्वजनिक लोकसहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असतो की जेणेकरून आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाताना लोकांचा त्या ठिकाणी सहभाग व्हावा आणि तो योग्य तो व्हावा यासाठी आपल्याला देखील प्रशिक्षण द्यावं म्हणून या 2 दिवसात या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन केलेलं आहे। एक आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रशिक्षण संस्था आहे। नागरिकांना आणि इतर नगर परिषद कर्मचारी जे सहभागी झालेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेतले जाणार नाही आहेत। मोफत प्रशिक्षण या ठिकाणी असणार आहे। नगर परिषदेच्या वतीने तो खर्च या ठिकाणी होणार आहे। 2 दिवस या ठिकाणी भोजन व्यवस्था आहे, सकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था आहे। मात्र प्रशिक्षण देखील घेताना आपण तितक्या जबाबदारीने या ठिकाणी घ्यायचं आहे। जे प्रशिक्षण संस्था आहे त्यांचे जे काय आपल्याला या ठिकाणी व्याख्यान होईल, आपण पाण्यामध्ये कशा पद्धतीचा बचाव कार्य करायचा आहे, पाण्याच्या व्यतिरिक्त इतर कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली पाण्याच्या बाहेर तर कशा पद्धतीचं बचाव कार्य करायचं आहे याचं या ठिकाणी आपल्याला 2 दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे। आपण त्याच्या नोंदी करून घ्यायच्या आहेत। प्रशिक्षणाला ज्या सूचना दिल्या जातील त्या आपण व्यवस्थितरित्या पाळायच्या आहेत आणि तरच आपल्याला या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र मिळणार आहे। त्याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारचं सहकार्य सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थी जे आहात त्यांनी करायचं आहे। आणि यानंतर प्रशिक्षण संस्थेचे देशपांडे साहेब यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। नमस्कार। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर CEO साहेब, विशाल भोसले, आपले मोरे सर, बेडामकर सर आणि उपस्थित नागरिक आणि कर्मचारी चिपळूण नगर परिषद, मी सगळ्यांचं अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडियातर्फे या प्रशिक्षण कार्यक्रमात स्वागत करतो। मुळात आपण गेली 2 वर्ष हे प्रशिक्षण इथे राबवतो आहोत आणि त्या संदर्भाने जर का पूर आपत्ती पुन्हा आली दुर्दैवाने तर त्याला कसं तोंड देता येईल या संदर्भाने आपण तयारी करतो आहोत। एक प्रश्न असा सगळ्यांच्या मनात असतो की आपण एकदा प्रशिक्षण घेतलं, 2दा प्रशिक्षण घेतलं तर पुन्हा, कारण बरेच ओळखीचे चेहरे असतात, तर पुन्हा प्रशिक्षणाची आवश्यकता काय? तर ते अत्यंत आवश्यक आहे। कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की घरात जरी एखादा छोटासा ॲक्सिडेंट झाला, काय बोट कापलं आणि रक्त व्हायला लागलं तर जी पॅनिक अवस्था निर्माण होते त्यावेळेला साधं बँडेज, कापूस, चिंधीसुद्धा पटकन मिळत नाही। तर जेव्हा मोठी आपत्ती असते तेव्हा जर का या गोष्टींच्या आपण सरावात नसू तर आपण कुठल्याही प्रकारचं काम तेव्हा करू शकत नाही। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण आता या प्रशिक्षण कार्यक्रमात शिकणार आहोत यांचा सराव असणं गरजेचं असतं, म्हणून ते दरवर्षी करायला लागतं। मी मागच्या वर्षी तुम्हाला जे शिकवलं ते जर का मी तुम्हाला आत्ता सांगितलं की हे करून दाखवा असं कसं केलं होतं आपण आठवतं का, तर विचार करण्यात 15-20 मिनटं जातात। एवढा वेळ आपल्याकडे आपत्तीच्या वेळेला नसतो। सो या गोष्टी जर का आपल्या सरावात असतील, आपले मसल मेमरी म्हणून एक इंग्लिशमध्ये शब्द वापरला जातो त्याच्यामध्ये गेलेले असतील तर ते पटकन होतं। म्हणजे जर का प्रशिक्षण घेतलेला माणूस आणि न घेतलेला माणूस यांचं उदाहरण आपण रोड ॲक्सिडेंटमध्ये बघितलं तर माणूस पडला बाईकवरनं तर प्रशिक्षण ज्यांनी घेतलेलं असतं ते आधी त्याला रस्त्याच्या कडेला आणण्याच्या कामाला लागतं आणि बाकीचे लोक तिथं कोंडाळं करून त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न सुरू करतात। दोघांची भावना मदतीचीच असते, पण व्यावसायिक मदत म्हणजे प्रोफेशनली जी मदत केली जाते ती आणि
मदतीच्या भावनेतनं केली जाते ती, याच्यामध्ये मात्र फरक जाणवतो. आणि हा जो फरक आहे हा तुमची मदत करतात किंवा तुम्ही मदत करत असाल तर तुमच्या स्वतःच्या सुरक्षेशी निगडीत असतो. म्हणून आपल्याला हे प्रशिक्षण वारंवार घेतलं पाहिजे, आपल्यामध्ये ते सरावानी बसवलं पाहिजे. तर जेव्हा आपत्तीच्या वेळेला कुठल्याही आपण ती तोंड द्यायला सज्ज होऊ शकतो किंवा ताबडतोब त्या पद्धतीने काम करू शकतो. दुसरं, जसं आपल्या प्रशिक्षणाची तोंड ओळख अशी आहे आता की हे प्रास्ताविक मी त्याच्यासाठीच करतो आहे की कुठलीही आपत्ती असते त्याचे 4 पार्ट पडतात की आधी येऊच नये यासाठी सगळे प्रयत्न करणं. 2, आलीच तर त्याच्यासाठी तयारी असणं. 4, तयारीचा उपयोग आपत्तीची जी झळ आहे ती कमी करण्यापर्यंत पोहोचणं. आणि 5, मग आपल्याला त्या रिस्पॉन्समधनं लोकांना रिकवर करून म्हणजे रेस्क्यू केल्यानंतर त्यांना त्यातनं बाहेर काढल्यानंतर जी रिकव्हरी आहे म्हणजे पूर्वपदाला सगळ्या गोष्टी जनजीवन येण्यासाठीचं जे काम आहे ते करणं. तर या 4ही टप्प्यांवरती आपल्याला तज्ज्ञ सल्ल्याची प्रशिक्षणाची अशी गरज पडते. मग आपल्याकडे जो डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन आहे ऑलरेडी तो आपण तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच बनवलेला आहे. तो प्लॅन अंमलात कसा आणायचा याच्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे. आणि एकदा प्रशिक्षणातून आपण पुढे गेलो की आपल्याला जर का गोष्टी माहिती असतील तर आपण नक्कीच झळ कमी करण्यात आणि रिकव्हरी करण्यात चांगलं पाऊल उचलू शकतो. प्रशिक्षणाच्या निमित्ताने मला तुम्हाला गोष्टी 2 फार महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. एक म्हणजे दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण आपलं जे प्रशिक्षण आहे ते शेवटी नंतर माणसाच्या जीवाशी सुद्धा येतं. आपण पाण्यात प्रत्यक्ष उतरून लोकांना कसं वाचवायचं याचंही प्रशिक्षण घेतो. तेव्हा या सगळ्या गोष्टी करत असताना जर का आपण गांभीर्य दाखवलं नाही तर इथेच एक आपत्ती निर्माण होऊ शकते जी की आपल्याला करायची नाही. आपला उद्देश तो नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रशिक्षणाला पूर्ण वेळ उपस्थित असणं हे अत्यंत गरजेचं आहे. एक शिस्त अनुशासन आपण ज्याला म्हणतो त्याच्या दृष्टीने तर हे महत्त्वाचं आहेच. पण अज्ञानी माणूस परवडला पण अर्धवट ज्ञान असलेला आपल्याला परवडत नाही. ठीक आहे. त्यामुळे अर्धवट काही शिकलात तर त्याचा उपयोग तुम्हाला होणार तर नाहीच पण त्याचा तोटा मात्र नक्की होऊ शकतो. सो पूर्ण वेळ उपस्थित राहून हे प्रशिक्षण घ्या. सगळ्या गोष्टी पूर्णपणे शिका तरच तुम्हाला त्या स्वतःलाही सुरक्षित ठेवायला उपयोगी पडतील आणि आपत्ती काळात पण दुसऱ्यालाही मदत करण्यासाठी उपयोगी पडतील. सर्वतर शेवटी आपल्याला तिथे यायचं आहे की सुरक्षितता ही जी आपण म्हणतो ही आत्ताच्यापासून सुरू होते. सुरक्षितता ही अंगात बाणवायला लागते त्याची सवय तरच ती आपत्ती काळात आणि त्याच्यानंतरही तुमच्यामध्ये राहते तुम्हाला मदत करायला. हे प्रशिक्षण देण्याची संधी सलग 3ऱ्या वर्षी आमच्या संस्थेला दिल्याबद्दल मी चिपळूण नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचं मुख्याधिकाऱ्यांचं आभार मानतो. आणि हे सगळं जे प्रशिक्षण होणार आहे यात मला CEO साहेबांनी असंही सांगितलं की ते स्वतःही सहभागी होणार आहेत ज्याचा मला अत्यंत आनंद आहे. तर मी त्यांना सांगतो की त्यांनी त्यांचं एक मनोगत या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त करावं. धन्यवाद. आज शंभू महादेवाच्या या भूमीमध्ये आणि महात्मा गांधींच्या अस्थिकलशाने पावन झालेल्या या गांधारेश्वराच्या भूमीत आपण आपत्ती व्यवस्थापनासाठीचं जे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अस्तित्व लाईफ ट्रेनिंग सेंटरचे भूषण देशपांडे साहेब, आपल्या नफचे डेप्टी CEO प्रशासकीय अधिकारी OS साहेब आणि उपस्थित पुढे तुम्ही जमलेले प्रशिक्षणार्थी. जुलै 21मध्ये आपल्या चिपळूणने जी आपत्ती पाहिली आणि त्यातून
त्याचं मिटिगेशन होण्यासाठी किंवा भविष्यात अशी आपत्ती आल्यास आपण काय केलं पाहिजे, एक संस्था म्हणून, एक त्या गावची पालनपोषी संस्था म्हणून आपण काय केलं पाहिजे यासाठी आपण मागच्या 2 वर्षापासून हे ट्रेनिंग घेत आहोत. वास्तविक असं दिसून येते आजच्या ह्याच्यावरून की काय होतं की आपल्याला जेव्हा तहान लागते तेव्हाच आपण वीज शोधायला जातो आणि जेव्हा आपत्ती आली तेव्हा कदाचित आपत्ती येण्यामध्ये कोणाचा दोष असू शकत नाही असं मला वाटतं. आपत्ती ही काही कुणी सांगून येत नाही किंवा कुणी बोलवली म्हणून येत नाही. त्याला कदाचित आपण जे आज पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंजचे जे विषय असतील त्याला कदाचित आपल्या मानवी गतिविधी ज्या आहेत, आपले जे नेचरमध्ये हस्तक्षेप आहेत ते त्याला कदाचित कारणीभूत आहेत हे सिद्धही झालेलं आहे. पण अशा टायमिंगला आपण एखाद्या संस्थेला, त्यातल्या पदाधिकाऱ्यांना, त्यातल्या अधिकाऱ्यांना दोष देतो. पण जेव्हा लढाईच्या आधी शांततेचा कालावधी असतो त्या टायमिंगला आपण आपले अंगभूत कौशल्य पाहत नाहीत आणि मग लढाईमध्ये आपल्याला जेव्हा नामुष्की येते तेव्हा आपण कुणाला तरी दोष देत असतो. असं न होता लढाईच्या आधीचा जो शांततेचा कालावधी आपल्याला आज उपलब्ध आहे त्याच्यासाठी आपण हे प्रशिक्षण, आपले अंगभूत जे कौशल्य आहेत त्याला निपजून त्याच्यामध्ये निपुणता घेण्यासाठी या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण ठेवलेलं आहे. मला आनंद आहे की या ठिकाणी नगरपालिकेचा आमचाही स्टाफ आहे, आम्ही बाकीच्याही स्टाफला बोलवलं होतं ते देखील आलेले आहेत. पण एक थोडासा खेद देखील आहे की आम्हाला अपेक्षा अशी होती की आम्ही विनामूल्य लोकांच्यासाठी पण हे प्रशिक्षण देतो आहे, त्याला देखील तेवढ्या लोकांचा प्रतिसाद भेटायला पाहिजे होता. आमची अपेक्षा होती की लोकांनी पण यात सहभाग घेतला पाहिजे. शेवटी आपण जे प्रशिक्षण देतोय ते लाईफ सेव्हिंग आहे. आपण स्वतःचा जीव नक्की वाचवू पण त्याच्यानं एखाद्याचा आणखीन एका व्यक्तीचा जीव वाचवू शकतो, आणखीन इतरांचा जीव वाचवू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण जसं एक वचन आहे की तिथं शेवटचं तुम्हाला मी सांगतो फक्त की तरी जन्म काहीसा कामाशी आला, म्हणजे हे केलं की माझा जन्म काहीसा कामाशी आला. मी नक्कीच म्हणेन की यातून आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावातील दुसऱ्यांचा एकाचाही जीव वाचवू शकलो की आमचं हे प्रशिक्षण नक्कीच कामाशी आलं असं आम्हाला वाटेल. खूप खूप शुभेच्छा देतो. माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. मुख्याधिकारी साहेबांनी या ठिकाणी या प्रशिक्षणाचा जी प्रस्तावना आहे, प्रशिक्षणामागची संकल्पना आहे ती विस्तृत केलेली आहे. आपण सर्व शहरातील नागरिक देखील या ठिकाणी काही आहेत ते उपस्थित आहेत. इथं नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आहेत. आणि आवर्जून उल्लेख करावा अशी गोष्ट मात्र नक्की आहे की अशा प्रकारचं आपत्कालीन परिस्थितीच्या पूर्व प्रशिक्षण देणारी चिपळूण नगर परिषद ही एकमेव चिपळूण नगर परिषद असेल की कर्मचाऱ्यांबरोबर नागरिक आणि इतर जिल्ह्यातील इतर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षणाचं आयोजन करणारी हे नगर परिषद कर्मचारी म्हणून नक्कीच आम्हाला अभिमानास्पद आहे. आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी 2 दिवस हे प्रशिक्षण होणार आहे. या ठिकाणी प्रशिक्षणासाठी गांधारेश्वर देवस्थान, श्रीदेव कालभैरव देवस्थानाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी जागा उपलब्ध करून गेली 2 वर्ष देतात. यावर्षी देखील त्यांनी दिलेली आहे. त्या देवस्थानाला देखील, त्यांच्या पदाधिकाऱ्यांना देखील नगर परिषदेच्या वतीने धन्यवाद. आणि देशपांडे साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे आपण सर्वांनी रजिस्टरला एंट्री केल्यानंतर ट्रेनिंगचे फॉर्म आहेत त्या प्रत्येकाने भरून द्यायचे आहेत. मागे आणि पुढे दोन्ही ठिकाणी आपण सह्या करून या ठिकाणी आपला फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि या प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर सर्व उपस्थितांच्या वतीने आपण वाशिष्ठीच्या ठिकाणी श्रीफळ अर्पण होईल आणि त्यानंतर उपस्थितांना या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था आहे. अल्पोपहार झाल्यानंतर प्रशिक्षण सुरू होईल. धन्यवाद. आपण प्रशिक्षणाला सुरुवात करतोय.
तर आपल्याला सर्वप्रथम बघायचं आहे की आपत्ती म्हणजे काय. जे आपत्ती व्यवस्थापन आपण करू इच्छितो त्याच्यामध्ये आपत्ती या शब्दाला काय काय त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि मग ती आपत्ती तयार का होते या संदर्भात आपल्याला थोडंसं माहिती करून घेतली आपण, तर आपल्याला पुढे गोष्टी करायला सोयीच्या होतात, सोप्या जातात. तर जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण आपत्ती म्हणतो, जसं की पूर आला तर त्याला आपण आपत्ती म्हणतो, आग लागली तर त्याला आपण आपत्ती म्हणतो, ठीक आहे. किंवा काही आणखीन भूकंप यासारख्या नैसर्गिक गोष्टी ज्यांना येतात तेव्हा आपण त्यांना आपत्ती कधी म्हणतो आणि संकट कधी म्हणतो, ठीक आहे. तर कुठलीही गोष्ट आपत्ती होण्याच्या आधी ती आधी संकट असते, ठीक आहे. तर एखादं संकट आलं आपल्यावरती, ज्याला आपण हॅझार्ड वगैरे इंग्लिशमध्ये म्हणतो, तर हे संकट आणि त्या संकटाला तोंड देण्याची आपली जी शक्ती आहे, या दोन गोष्टी जेव्हा मिसमॅच होतात किंवा या दोन गोष्टींचा समतोल राहत नाही तेव्हा आपत्ती तयार होते. म्हणजे थोडक्यात संकट आहे आणि आपण असमर्थ आहोत किंवा कमजोर आहोत. तर ही जेव्हा असमर्थता आपली होते तयार, वनरेबिलिटी म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला, तर संकट आणि असमर्थता याच्याबरोबर जे येतं मग त्याला आपण म्हणतो आपत्ती. ठीक आहे. की आपण साधं एक्झाम्पल घेऊया की एक मोठा दोंडा उतारावरनं तुमच्या दिशेने वाहत येतोय किंवा तुमच्या दिशेने गडगडत येतोय. तुम्ही तिथून उठून पटकन बाजूला झालात तर तुमच्यावरती आलेलं संकट गेलं. पण एखादा म्हातारा माणूस आहे, सिनियर सिटीजन ज्याला म्हणतो आपण, तर तो ज्येष्ठ नागरिक पटकन उठून बाजूला जाऊ शकत नाही, तर ती त्याची असमर्थता झाली किंवा कमजोरी झाली. तर हा गडगडत येणारा दोंडा आणि तिथून पटकन बाजूला होऊ शकण्याची ॲबिलिटी नसणं किंवा ती ताकद नसणं, तर ते मग आपत्तीमध्ये बदलतं. चिपळूणच्या बाबतीत आपण मग लक्षात घेतलं तर चिपळूणला येणारा पूर हे आपलं संकट आहे. म्हणजे नदीचं पाणी वाढतं, प्रचंड जोरात पाऊस होतो, त्याच वेळेला वरून पाणी सोडण्यात येतं किंवा सोडावं लागतं, त्यांचाही नाईलाज असतो. आणि हेवी रेन, त्याच्यामुळे खूप सारं पाणी साठतं आहे, पाणी येतं आहे, नवीन पाण्याची आवक येतेच आहे आणि निचरा होत नाही आहे. आणि निचरा न होणं हे आपल्यासाठी वनरेबिलिटी आहे किंवा कमजोरी आहे आणि त्याच्यामुळे हा प्रसंग जो आहे तो आपत्तीमध्ये कन्वर्ट होतो. तर याच्यानुसार ठरतं की आपत्तीची व्याप्ती किती आहे, आपत्तीचे इंटेन्सिटी किती आहे, म्हणजे किती गंभीर आहे आपत्ती, हे या दोन गोष्टींवरती ठरतं. संकट छोटं आहे, कमजोरी पण छोटी आहे, तरी आपत्ती मोठी होत असते. संकट खूप मोठं आहे आणि तुम्ही असमर्थ आहात त्याला तोंड द्यायला, तरी आपत्ती मोठी होते. संकट आहे आणि तुमच्याकडे समर्थता आहे, म्हणजे मिटिगेशन केलेलं आहे, आपण तेवढ्या गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत, सर्व तयारीनिशी बसलेलो आहे, तर आपत्तीचं स्वरूप जे आहे ते आपोआपच कमी कमी होत जातं आणि आपण त्याच्यातनं सुखरूप बाहेर पडण्याची शक्यता निर्माण होते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला मुळात आपत्तीबद्दल समजून घ्यायला लागतं की कुठलीही आपत्ती ही या दोन गोष्टींनी तयार होते. आता ही असमर्थता किंवा कमजोरी आपल्यात राहू नये म्हणून आपण हे सगळे प्रयत्न आत्ता सुरू केलेले आहेत. आता हे प्रयत्न आपले काय काय असतात? तर कुठल्याही आपत्तीचं व्यवस्थापन करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय असतं तर प्रिव्हेन्शन. तर आपत्ती येऊच नये याच्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करतो. तो काय असतो? पुन्हा एकदा पुराचं उदाहरण घेऊ. जर का पूर आला आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित होऊन गेला
तर आपल्याकडे आपत्ती ओढवणार नाही, नुसतंच संकट येईल आणि जाईल, कारण आपण त्याला तोंड देण्यास सज्ज आहोत. तर हे जे आहे की आपत्ती येऊ नये याच्यासाठी आपण जे वर्षभर प्रोग्राम राबवत असतो, जसं की नदीचा गाळ काढण्याचा एक मोठा उपक्रम चिपळूण शहरामध्ये राबवण्यात आला, तसं जिथे जिथे पाणी क्लॉग होतं, म्हणजे अडकतं, थांबतं, साठतं, अशा स्पॉट निवडून त्याच्या जागी आपण तिथून मोकळी वाट त्या पाण्याला करून देण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळे जे आहे हे प्रिव्हेन्शनमध्ये येतं, म्हणजे गोष्ट होऊच नये म्हणून आपण प्रयत्न केले. ह्या प्रयत्नांनंतरसुद्धा काही त्रुटी राहून जातात किंवा ज्या गोष्टींना आपला इलाज नसतो अशा गोष्टी निर्माण होतात. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की एवढं सगळं प्रयत्न करूनही पाणी जर का साठलं, पाणी जर का जास्त वाढलं, पाणी पसरू लागलं, भरलं, तर मग आपल्याला तयारी ठेवली पाहिजे, ज्याला प्रिपेअर्डनेस म्हणतो. तर ही तयारी काय असू शकते, तर त्या तयारीचा अभ्यास हा एक आपल्या प्रशिक्षणाचा भाग असणार आहे. समजा आपण सगळी तयारी ठेवली आहे, त्याच्यानंतरचं पुढचं पाऊल जे आपलं आहे ते काय असणार आहे, तर रिस्पॉन्स. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का पाणी भरतं आहे हे आपल्याला कळलं, आपण ज्याच्यासाठी जे मार्क केलेले आहेत त्या मार्क्सच्या वरती पाणी जायला लागलं, तर आपण धोक्याच्या सूचना देतो. धोक्याच्या सूचनांनंतर आपण तिकडे पाणी भरत असताना बोटी पाठवतो, लोकांना तिथनं बाहेर पडण्याचा सल्ला देतो, भोंगे वाजवतो. हे सगळं जे आहे आपलं ते आपण आपत्तीला देत असलेला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद आहे. लक्षात येत आहे तुमच्या की एक एक टप्प्यांनी आपण त्या आपत्तीला तोंड देण्याची तयारी करतो. मग हा जो आपला रिस्पॉन्स आहे हा पुरेसा असेल तर आपण त्या सगळ्या लोकांना त्या संकटातनं बाहेर काढू शकतो, म्हणजे आपण समर्थ आहे त्याला तोंड द्यायला. जेव्हा इथे गणित चुकतं त्याला आपण रिस्पॉन्स देऊ शकत नाही किंवा पुरेशा प्रमाणात देऊ शकत नाही. काही वेळेला त्याची कारणं अपुरं मनुष्यबळ असू शकतं, काही वेळेला त्याची कारणं अपुरं इक्विपमेंट असू शकतं, साहित्य साधनांची वानवा असू शकते, काही वेळेला आपल्याला त्याच्याबद्दल असलेलं ज्ञान तोकडं असतं, आणि काही वेळेला आपल्याला या गोष्टी सगळ्या उपलब्ध असल्या तरी त्या कशा प्रभावीरित्या वापरायच्या हेच माहिती नसतं. तेव्हा मग आपल्याला रिस्पॉन्स कमी पडतो आणि संकटाचं रूपांतर आपत्तीमध्ये होतं. तर हे संकटाचं रूपांतर आपत्तीत होऊ नये म्हणून या सगळ्या पायऱ्या आपण करतो. नुसता रिस्पॉन्स देऊनही आपलं काम होत नाही, तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला रिकव्हरी करायला लागते. म्हणजे आज तुम्ही माणसांना पाणी भरलंय तिथनं बाहेर काढलं, पण त्याला नुसतंच रस्त्यावर सोडून देऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला शेल्टर निर्माण करायला लागतात, त्याच्यासाठी तात्पुरती निवास व्यवस्था करायला लागते, त्याच्यासाठी तात्पुरतं जेवण, पाणी या गोष्टी उपलब्ध करून द्यायला पाहिजेत. तर मग प्रशासनाचा रोल येतो इकडे की प्रशासन त्याच्यासाठी तुमच्यापर्यंत पोचतं. प्रशासन पहिल्यांदा पाणी भरलेल्या एरियामध्ये वीज गेलेली असते, झाडं वादळ झालं असेल तर झाडांच्या फांद्या पडलेल्या असतात, तारा तुटलेल्या असतात, तर त्यांचा ॲप्रोच तिथपर्यंत पोहोचणं, तुमच्यापर्यंत त्यांनी येणं, या गोष्टींसाठीची तयारी करणं, झाडाच्या फांद्या कापून बाजूला करणं, वीज पुरवठा पूर्ववत झाला की पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे. म्हणजे जीवन मूळ पदावर येण्यासाठी, पूर्व पदावर येण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींमधून जायला लागतं. ह्या सगळ्याला आपण आपत्ती व्यवस्थापन असं म्हणतो. आता जी ही रिकव्हरी चाललेली आहे याला 4 A's ऑफ लाईफ सेव्हिंग म्हणतात. म्हणजे जीव वाचवण्यासाठी सुद्धा आपण याच गोष्टींचा वापर करतो. तो कसा असतो, तर सगळ्यात पहिल्यांदा 4 A's ऑफ लाईफ सेव्हिंग जेव्हा आपण म्हणतो, किंवा आपण त्याला मराठीमध्ये सरळ 4 मूलभूत टप्पे, कुणाचाही जीव वाचवण्याचे किंवा कुठल्याही संकटाला तोंड द्यायचे, ते काय असू शकतात. तर त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा आहे की परिस्थितीची जाणीव. आपत्तीला सामोरं जाण्यासाठी मूलभूत पायऱ्या
काय आहे? तर त्यातली सगळ्यात पहिली आहे ते म्हणजे परिस्थितीची जाणीव. चांगलं रेस्क्यू करू शकतो किंवा उत्तम या पद्धतीचं काम करू शकतो, पण मी सध्या चिपळूणमध्ये नाही आहे, बाहेर आहे, पुण्यात आहे, मुंबईत आहे. अशी जर का आपली परिस्थिती असेल तर आपल्याला परिस्थितीची जाणीव होऊ शकत नाही. थोडक्यात तुमचं तिथं उपस्थित असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे प्रशिक्षण आपण कर्मचाऱ्यांना देतो, इथल्या नागरिकांना देतो. याचं कारण मुळात हे आहे की तुम्हाला परिस्थितीची जाणीव फार लवकर होणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही असणार, फर्स्ट रिस्पॉन्डर इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. तर तुम्ही पहिले असणार आहात जे ह्याला प्रतिसाद द्यायला तयार आहात. बाहेरचा माणूस जेव्हा रेस्क्यू टीम्स उतरवल्या जातात ह्याच्यामध्ये, त्यांनासुद्धा प्रत्यक्ष येऊन काम करता येत नाही. NDRFसाठी सुद्धा मी प्रशिक्षण करतो. NDRFच्या ज्या टीम आहेत त्या आम्हीच प्रशिक्षित केलेल्या आहेत सुरुवातीच्या सगळ्या. तर त्यात आम्ही त्यांना असं कधीही शिकवत नाही की त्या ट्रकमधनं बोट उतरली की इंजिन चढवा आणि जा. नाही, असं करूच शकत नाही. घरं बुडलेली असतात, झाडं बुडलेली असतात, बोट फ्लिप होते. त्यामुळे त्यांना तिथे प्रत्यक्ष माहिती असणारा, त्या भागाची खडानखडा माहिती असणारा, कुठे काय आहे याची माहिती असणारा असा मनुष्यवर्ग किंवा मनुष्यबळ अपेक्षित असतं जेव्हा NDRFची टीमसुद्धा येते आपत्ती व्यवस्थापनासाठी तेव्हासुद्धा. सो स्थानिक नागरिक, स्थानिक माणूस, कर्मचारी असेल नाही तर नागरिक असेल, त्याला या प्रकारचं सगळं ज्ञान असणं आवश्यक आहे. तर तो इतकी चांगली मदत करू शकतो. त्याच्यामुळे बचाव कार्य अत्यंत वेगाने आणि प्रभावीरित्या राबवलं जाऊ शकतं. सो परिस्थितीची जाणीव जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ती फक्त स्थानिक उपस्थित लोकांनाच असू शकते. बाहेरनं आलेल्या माणसाला ती नसते. म्हणून मूलभूत पायऱ्यांमधली सगळ्यात पहिली पायरी जी आहे की परिस्थितीची जाणीव, व्यवस्थित माहिती आहे हे पुरं झालं पाहिजे. हे एकदा तुमच्याकडे असेल ही माहिती की तुम्ही पुढे जाऊ शकता. जेव्हा आम्ही बाहेर रेस्क्यू करायला जातो तेव्हासुद्धा जागेचे मॅप, त्या नकाशे मागवून घेणं, त्या नकाशांवरती कुठे पाणी अडकलेले, कुठे लोक अडकले असण्याची शक्यता आहे ते पिन पॉईंट करणं, तिथपर्यंत जायचे मार्ग आणि तो सांगणारा माणूस उपलब्ध करून घेणं, त्यानंतर तिथे पोहोचणं. तिथून नुसतंच माणसं सोडवल्यावरती त्यांना आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे, शेल्टर कुठे आहे, आरोग्य सुविधा कुठे उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत त्याचीसुद्धा माहिती असायला लागते आणि मग तिथे त्यांना आपण घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिकांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की त्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे कुठल्याही आपत्तीमध्ये. बाहेरनं मदत येऊ दे नाहीतर न येऊ दे, आपण स्वतःच समर्थ झालं तर आपल्याला बाहेरच्या मदतीची गरजही नाही. पण समजा काही जे टेक्निकल इश्यू आहेत जसं बोट चालवणं पुरामध्ये वगैरे, हे सगळ्यांना जमेल अशातला भाग नाही. याच्यासाठी आपल्याला बाहेरनं मदत लागते. ती जेव्हा उपलब्ध होते तेव्हासुद्धा स्थानिकांचा रोल हाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे ही जे आपत्ती व्यवस्थापन आहे याचा स्थानिक नागरिक आणि कर्मचारी हे कणा आहेत, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून हे प्रोग्रॅम्स छोट्या छोट्या प्रमाणावर का होईना सर्व ठिकाणी झाले तर हे सगळं काम अतिशय सुलभरित्या पार पाडलं जाऊ शकतं आणि कमीत कमी जीवित आणि वित्तहानी होऊन आपण यातनं बाहेर पडू शकतो. तर सगळ्यात पहिला टप्पा झाला मूलभूत पायरी, परिस्थितीची जाणीव. दुसरा जो आहे त्याला आपण म्हणतो परिस्थितीचा अभ्यास. ओके, आता याच्यामध्ये मी जसं म्हणलं तसं एक्झॅक्टली पाणी कुठे भरलेलं आहे, किती प्रमाणात भरलेलं आहे, संकट काय आहे नक्की तिथलं, हे सगळं माहिती असणं, तिथून बाहेर कसं पडायचं, मार्ग काय आहे, कुठे आरोग्य सुविधा आहेत, कुठे शेल्टर आहेत, निवारा व्यवस्था केलेली आहे, हे माहिती असणं हा परिस्थितीचा अभ्यास झाला. या परिस्थितीच्या अभ्यासासाठी आपल्याकडे अत्यंत कमी वेळ असतो. तेव्हा
हे सगळी माहिती जी आहे ही संकलित आपण कधी कुठल्या टप्प्याला करून ठेवली? प्रिपेअर्डनेस म्हणजे तयारी. आपत्ती व्यवस्थापनाचे जे 4 टप्पे आपण बघितले त्या तयारीमध्ये आपण हा सगळा अभ्यास मांडून ठेवलेला आहे. आता फक्त आपल्याला त्याची नोंद घ्यायची आणि पुढची कार्यवाही करायची. मग तिसरी पायरी येते प्रत्यक्ष कृती. ही अतिशय महत्त्वाची पायरी असते. याच्यामध्ये स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्याची मदत आपल्याला करायला लागते. कारण तुम्ही केलेली कृती ही तुमचा जीव आणि त्या समोरच्याचा जीव या दोन्हीसाठी उपयुक्त ठरली पाहिजे. जेव्हा आपण एखादं प्रशिक्षण घेऊन लाईफ सेव्हिंगचे टेक्निक शिकून एखाद्याचा जीव वाचवतो तेव्हा सगळ्यात मोठा फायदा किंवा जमेची बाजू आपल्याकडे अशी असते की आपण स्वतः सुरक्षित राहून त्याची मदत करत असतो. मी माझा जीव धोक्यात घालण्याला काहीही अर्थ नाही. आपल्याला अजिबात शूरवीर परमवीर चक्र वगैरे काही मिळवायचं नाही आहे. आपल्याला आपल्या जागी छान राहायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, तोही सुरक्षित मीही सुरक्षित, इतकं छान आणि चांगलं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि 4 जणांचा जीव वाचवताना एक जीव जरी खर्ची पडला तर ते अपयश मानलं जातं. मग यात व्यवस्थापन काही नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून व्यवस्थापन करताना प्रत्यक्ष कृती करताना या वरच्या 2 गोष्टींची जाणीव अभ्यास करून आपण करतो आणि प्रोफेशनली करतो, म्हणजे की शिकून सवरून करतो. त्यामुळे स्वतःच्या जीवाला धोका कमी होतो, सुरक्षितता वाढते. आणि चौथा जो पार्ट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण नुसतं माणूस पाण्यातनं बाहेर काढला किंवा ज्या संकटात आहे त्यातनं बाहेर काढला एवढंच आपलं उद्दिष्ट नाही आहे, तर त्याला आरोग्य सुविधा मिळवून देणं, तर डॉक्टर येईपर्यंत किंवा आपण त्याला योग्य वैद्यकीय मदत मिळवून देईपर्यंत, आरोग्य सुविधा मिळवून देईपर्यंत त्याची काळजी घेणं हे या बेसिक पायऱ्यांमध्ये किंवा मूलभूत पायऱ्यांमध्ये समाविष्ट आहे. म्हणजे जर का तुम्हाला एखादा कॉल आला की मदतीची गरज आहे, तिथे तुमचं काम सुरू होईल आणि ते लोक सुरक्षितरित्या निवारा किंवा वैद्यकीय मदतीपर्यंत पोहोचले की काम संपेल, तर आपण एखाद्या आपत्तीला यशस्वीरित्या सामोरं गेलो असं म्हणण्याची परिस्थिती निर्माण होते. लक्षात येते तुमच्या? तर या 4 पायऱ्या अतिशय महत्त्वाच्या असतात. यांना आम्ही इंग्लिशमध्ये 4 A's ऑफ लाईफ सेव्हिंग म्हणतो किंवा जगभरात त्या नावाने ते ओळखले जातात. अवेअरनेस, असेसमेंट, ॲक्शन अँड आफ्टर केअर असे ते 4 पायऱ्या आहेत, ज्यात मी मराठीमध्ये इथे लिहून ठेवलेले आहे. ओके, तर ही गोष्ट जेव्हा आपण सांभाळतो, या पायऱ्यांनी काम करतो, तेव्हा आपण एखाद्या माणसाचा, एखाद्या समूहाचा जीव वाचवण्यात किंवा वित्तहानी आणि जीवितहानी टाळण्यामध्ये यशस्वी होतो. पोहे आणि चहा असं काही फार जड अन्न नाही आहे, तरी लोकांच्या अगदी पापण्याला बांधलं गेल्यासारखं वाटतंय ते. उठून प्रश्न विचारायला सुरुवात करेन, झोपू नका. कुठल्याही आपत्तीला सामोरं जाताना सुरक्षिततेचा एक क्रम ठरलेला आहे, जो क्रम आपण कायम फॉलो करायचा असतो किंवा त्या क्रमानेच जायचं असतं, जेणेकरून आपला जीव सुरक्षित राहून मग आपण दुसऱ्याला वाचवू शकतो. आता इथे फार मोठी आपत्ती यायला पाहिजे अशातला भाग नाही आहे. कुठलीही छोटी घरातली आपत्ती जरी असेल तरीसुद्धा सुरक्षेचा क्रम बदलत नाही.
त्याला सेफ्टी प्रायोरिटी म्हणतो आम्ही. सगळ्यात पहिल्यांदा कोणाची सुरक्षा असेल? कोणाची सुरक्षा सगळ्यात आधी? कोणाची? मोठ्याने म्हणा, हे स्वतःशी निगडीत आहे. कुणाची मुख्य? आता समजा समोर एखादा माणूस तुमच्या पाण्यात वाहून चाललाय, तर तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवणार म्हणजे काय करणार? कोणी उत्तर देऊ शकता? हात वर करा आणि सांगा.